पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवत गीता सार्थ गायन वाचन करीत आहेत ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक, मुक्काम पोस्ट इटकरे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. अर्जुन वाच. संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश प्रतक्वेसी निषूदन. अर्जुन म्हणाला, हे मोठे बाहू असलेल्या सर्व इंद्रियांच्या नियंत्या, केशी दैत्यांचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, त्याग आणि संन्यास यांचे तत्व वेगवेगळे जाणून घेण्याची मी इच्छा करत आहे. श्री भगवान वाच. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्व कर्म फल त्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. श्रीकृष्ण म्हणाले, काम्य कर्माचा त्याग करणे याला पंडित लोक संन्यास म्हणतात आणि विचारी लोक सर्व कर्माच्या फलाचा त्याग करणे याला त्याग म्हणतात. त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहुर मनीषिणः यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे. कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मच दोषयुक्त आहेत, म्हणून त्यांचा त्याग करणे योग्य आहे. आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान व तपरूपी कर्म त्यागणे योग्य नाही. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तित. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, त्यागाविषयी माझा निश्चय ऐक. हे पुरुष श्रेष्ठा, त्याग सात्विक, राजस आणि तामस असा 3 प्रकारे सांगितला आहे. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञ, दान, तप या कर्मांचा त्याग करू नये. ती केलीच पाहिजेत, कारण यज्ञ, दान व तप ही कर्मे निष्काम कर्म करणाऱ्यांचे चित्त शुद्ध करतात. एतान्यपि तु कर्माणि संगम फलानि त्यक्त्वा च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. पार्था, हे यज्ञ, दान व तपरूपी कर्म आणि दुसरी समस्त सात्विक कर्मे आसक्ती व फलाचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत, असे माझे निश्चयाचे उत्तम मत आहे. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः. नित्य नैमित्तिक कर्माचा त्याग करणे योग्य होत नाही. अज्ञानाने जर त्यांचा त्याग केला तर त्याला तामस त्याग असे म्हणतात. दुःख मित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत. जो कोणी कर्म हे दुःख रूप आहे अशा प्रकारच्या समजुतीने आणि शारीरिक कष्टांच्या भीतीने कर्माचा त्याग करतो, तो तशा प्रकारचा राजस त्याग करून त्यागाच्या
कर्माच्या फळाला प्राप्त होत नाही. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन, संगम त्यक्त्वा फलं चैव सह त्यागः सात्विको मतः. हे अर्जुना, आपले कर्तव्य म्हणून जे नित्य नैमित्तिक कर्म, फळाची अपेक्षा व कर्तृत्वपणाचा अभिमान त्यागून केले जाते, त्या त्यागाला सात्विक त्याग असे म्हणतात. न द्वेष्टे कुशलम कर्म कुशले नानुसज्जते, त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशय. कल्याणकारक नाही अशा कर्माचा जो द्वेष करत नाही व कल्याणकारक कर्मात आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्वगुणी मनुष्य संशय रहित ज्ञानी आणि त्यागी होय. नहि देहभूता शक्यम त्यक्तुम कर्माण्यशेषतः, यस्तु कर्मफल त्यागी स त्यागित्य अभिधीयते. कारण देहधारी पुरुषांकडून संपूर्ण कर्मांचा त्याग होणे शक्य नाही. म्हणून जो पुरुष कर्मफलांचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते. अनिष्टमिष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मणः फलम, भवत्य त्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. फलाच्या आसक्तीचा त्याग न करणाऱ्या पुरुषांना त्यांच्या कर्माचे अनिष्ट, इष्ट व मिश्र असे 3 प्रकारचे फळ मृत्यूनंतरही प्राप्त होते. परंतु जे आत्मज्ञानी कर्मसन्यासी आहेत त्यांना हे कर्मफळ कधीच भोगावयास लागत नाही. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे, सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणां. हे महाबाहो, संपूर्ण कर्मे सिद्ध होण्याची 5 कारणे सांख्य सिद्धांतात सांगितली आहेत, ती माझ्याकडून एकाग्रतेने समजून घे. अधिष्ठानम तथा कर्ता करणं च पृथग्विधम, विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. अधिष्ठान म्हणजे आधारभूत शरीर, तसेच कर्ता म्हणजे जीव, वेगवेगळी इंद्रिये, प्राणापान वायूंच्या क्रिया आणि दैव म्हणजे इंद्रियांच्या देवता, ही 5 कारणे आहेत. शरीर वाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः, न्याय्यं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. मनुष्य मन, वाणी व शरीर यांनी शास्त्राला अनुसरून किंवा त्याच्या विपरीत देखील जे काही कर्म आरंभितो त्याची ही 5 कारणे आहेत. तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः पश्यत्य कृतबुद्धित्वान् स पश्यति दुर्मतिः. याप्रमाणे कर्माला 5 हेतू असतात. जो मनुष्य केवळ आत्माच करता आहे असे मानतो तो अज्ञानी व वेदांत संस्कार नसलेला माणूस काहीच जाणत नाही. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते, हत्वापि स इमान् लोकान् हन्ति न निबध्यते. ज्याच्या अंतःकरणामध्ये मी करता आहे असा भाव नसतो व ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थांमध्ये संपूर्णपणे लिप्त होत नाही, तो या लोकांना मारून देखील मारित नाही. म्हणजे मारण्याच्या क्रियेचा
करता होत नाही, म्हणून तो त्या कर्माने बद्ध होत नाही. ज्ञानम नेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना कर्णम कर्म कर्तेती त्रिविध कर्मसंग्रह. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे तिन्ही कर्मांचे प्रेरक आहेत. अर्थात त्या तिन्हींच्या संयोगाने कर्मात प्रवृत्त होण्याची इच्छा निर्माण होते आणि कर्ता, कारण आणि क्रिया असा 3 प्रकारचा कर्मसंग्रह आहे. या तिन्हींच्या संयोगाने कर्म घडत असते. ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदत प्रोच्यते गुणसंख्याने यतावच्च शृणु तान्यपि. ज्ञान, कर्म व कर्ता हे सात्विक, राजस, तामस गुणभेदाने 3 प्रकारचे आहेत असे सांख्य शास्त्रात सांगितले आहे. तेही तू श्रवण कर. सर्वभूतेषु एनैकं भावं व्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. ज्या ज्ञानाने मनुष्य भिन्न भिन्न सर्व भूतांच्या ठिकाणी एकच अविनाशी परमात्मा भाव समभावाने स्थित पाहतो, ते ज्ञान तू सात्विक समज. पृथक्त्वेन तु यज्ञानं नाना भावान् पृथग्विधानं वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्. आणि जे ज्ञान, अर्थात ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी भिन्न भिन्न प्रकारांची विविध भाव पृथक पृथक जाणतो, ते ज्ञान तू राजस समज. यत्तु कृतस्न वदेकस्मिन् कार्ये सक्तम हेतुकम् अतत्वार्थवदल्पं च तत्तामसमुदारुतम्. आणि जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरामध्ये पूर्ण सारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिहीन, तत्वार्थ रहित व तुच्छ असते, ते ज्ञान तामस म्हटले आहे. नियतं संगरहितं रागद्वेषतः कृतं अफल प्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकम् उच्यते. जे कर्मशास्त्र विधीने नियम व कर्तेपणाचा अभिमान सोडून फलाशा रहित पुरुषाने प्रीती किंवा द्वेष त्यागून केलेले असते, त्याला सात्विक कर्म असे म्हणतात. यत्तो कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदारुतम्. परंतु अभिमानी किंवा सकाम पुरुषाकडून जे कर्म अत्यंत परिश्रमपूर्वक केले जाते, त्यास राजस कर्म म्हणतात. अनुबंधम क्षयम हिंसामनपेक्ष च पौरुषम मोहादरभ्यते कर्म यत्त तामसमुच्यते. भावी दुष्परिणाम, शारीरिक व आर्थिक नाश, प्राण्यांची पीडा आणि आपले सामर्थ्य याकडे लक्ष न देता अज्ञानाने जे कर्म केले जाते, ते तामस कर्म होय. मुक्त संगो अनहंवादी धृतोत्साह समन्वित सिद्ध्य सिद्ध्योर्य निर्विकार कर्ता सात्विक उच्यते. आसक्तीहीन, अहंकार युक्त शब्द न बोलणारा, धैर्यवान व उत्साही, तसेच कार्याच्या सिद्धीपासून अथवा असिद्धीपासून विकार न पावणाऱ्याला सात्विक कर्ता म्हणतात. रागी कर्मफल प्रेप्सुरलुब्धो हिंसात्मको शुची हर्ष शोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः. आसक्तीयुक्त, कर्मांच्या फळाची इच्छा धरणारा लोभी असतो, तसाच दुसऱ्यांना पीडा देणारा अशुद्ध आचरणी व हर्ष शोकाने युक्त असतो, तो कर्ता राजस म्हटला जातो.
अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. नियम रहित आणि शास्त्र संस्कार रहित बुद्धीचा, घमेंडखोर, धूर्त, कपटी, दुसऱ्याचे बरे ज्याला पाहवत नाही असा आळसी, सदैव असंतुष्ट, मंद प्रवृत्तीच्या अशा कर्त्याला तामस करता म्हणतात. बुद्धेरभेदं धृतेश्चैव गुणत स्त्रीविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. हे धनंजया, गुणांच्या योगाने निर्माण झालेले बुद्धीचे व धैर्याचे 3 प्रकारचे भेद तुला वेगवेगळे सांगतो, तरी तू त्यांचे श्रवण कर. प्रवृत्तीं च निवृत्तीं च कार्याकार्य भयाभयी बंधं मोक्षं च या वेत्ती बुद्धिः सा पार्थ सात्विकी. हे पार्था, प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग, त्याचप्रमाणे कर्तव्याला व अकर्तव्याला, तसेच भय व अभय यांना, मोक्ष व बंधन यांना जी बुद्धी तत्वता जाणते ती बुद्धी सात्विक होय. यया धर्मम अधर्मम च कार्यम चाकार्यमेव च अयथावत प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी. हे पार्था, ज्या बुद्धीद्वारा धर्म व अधर्म तसेच कर्तव्य व अकर्तव्य ही यथार्थपणे जाणली जात नाहीत, ती बुद्धी राजसी होय. अधर्मम धर्ममिति या मन्यते तमसा वृता सर्वार्थान विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी. हे अर्जुना, तमो गुणांनी व्यापलेली जी बुद्धी अधर्माला धर्म मानणारी व अर्थांना विपरीत मानणारी असते, ती बुद्धी तामसी होय. धृत्या यया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना अव्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. हे पार्थ, ध्यान योग द्वारा ज्या अव्यभिचारी धारणेने साधक मन प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करीत असतो, ते धैर्य सात्विक होय. यया तू धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थ राजसी. हे कुंतीपुत्रा, ज्या धैर्याने धर्म काम अर्थ हे 3 पुरुषार्थ मनुष्य करतो व त्या पुरुषार्थाच्या आचरणाच्या वेळी फळाची इच्छा मनात धरतो, ते राजस धैर्य होय. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चन्ति दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. हे पार्था, दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारणेमुळे निद्रा, भय, चिंता, दुःख आणि उन्मत्तता यांचा त्याग करत नाही, ती धारणा तामसी होय. सुखम त्रिदानी त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतं च निगच्छति. आता 3 प्रकारचे सुख देखील माझ्याकडून श्रवण कर. हे भरत श्रेष्ठा, ज्या सुखात साधक भजन, ध्यान आणि सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमतो
व दुःखाच्या नाशाला प्राप्त होतो. यत्तदग्रे विषमीव परिणामे अमृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तमात्म बुद्धी प्रसादजम. ते सुख साधनेच्या आरंभी विषासारखे वाटते, परंतु परिणामी अमृता समान आहे. म्हणून जे भगवत विषयक भक्तीच्या प्रसादाने उत्पन्न झालेले सुख आहे ते सात्विक सुख आहे. विषेंद्रिय संयोगाद्यत्तग्रे अमृतोपमं परिणामे विषमीव तत्सुखं राजसं स्मृतम्. जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने प्राप्त होते ते उपभोगकाली अमृता समान गोड लागते, पण त्याचा परिणाम विषासारखा होतो, म्हणून ते सुख राजस समजले जाते. यदाग्रे चानुबंधे च सुखम मोहन मात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामस मुदारुतम. जे सुख आरंभी आणि परिणामी अंतकरणाला मोह निर्माण करणारे आहे, निद्रा, आळस आणि प्रमाद यांच्यापासून उत्पन्न होणारे आहे, ते तामस सुख होय. न तदस्ति पृथिव्यां वा दिवी देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजेरमुक्तं यदेभिः शात् त्रिभिर्गुणैः. आणि अर्जुना, पृथ्वी, स्वर्ग अथवा देवलोकामध्ये असा कुणीही प्राणी नाही की जो या प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 3 गुणांपासून मुक्त असेल. ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणां च परम तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणे. हे अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची कर्मे त्यांच्या त्या स्वभावजन्य गुणांच्या योगाने विभागलेली आहेत. शमोदमस्तपः शौचम क्षांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्. अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांचे दमन, अंतर्बाह्य शुद्धता, धर्माकरता तप, क्षमा, भाव, मन, इंद्रिये, शरीर यांची सरलता, अस्तिक्य बुद्धी, शास्त्रविषयक ज्ञान, विश्वात्मक परमेश्वराचा अनुभव ही ब्राह्मणांची स्वाभाविक कर्मे आहेत. शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रकर्म स्वभावजम. शौर्य, तेज, धैर्य, चतुरता, युद्धातून पळून न जाणे, दान आणि ईश्वर भाव ही क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत. कृषी, गौरक्ष, वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. शेती, गोपालन आणि व्यापार ही वैश्यांची स्वाभाविक कर्मे होत. सेवारूपी कर्मे हे शूद्राचे स्वाभाविक कर्म होय. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धिं यया विंदते तच्छृणु. आपल्या स्वाभाविक कर्मांमध्ये सदैव रत असलेल्या पुरुषाला भगवत प्राप्तिरूप परमसिद्धीचा लाभ होतो. सो कर्मामध्ये रत असलेला ज्या प्रकाराने वैराग्य सिद्धी मिळवतो तो प्रकार श्रवण कर. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदति मानवः. त्या ज्या परमात्म्यापासून सर्व भूतमात्रांची उत्पत्ती झाली आहे
ज्याने हे सर्व विश्व पूर्णपणे व्यापलेले आहे, त्या परमेश्वराची स्वकर्मानी आराधना करून मनुष्य परम सिद्धी प्राप्त करून घेतो. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. उत्तम प्रकारे आचरलेल्या परधर्माहूनही गुणरहित आपला धर्म श्रेष्ठ आहे, कारण स्वभावनियतचे कर्म ते केल्याने मनुष्य पापाने लिप्त होत नाही. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेन धूमेनाग्निरीवावृताः. हे कुंतीपुत्रा, स्वाभाविक कर्म सदोष जरी वाटत असले तरी त्याचा त्याग करू नये, कारण धुराने अग्नी जसा व्यापलेला आहे त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषाने युक्त आहेत. असक्त बुद्धी ही सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधी गच्छति. ज्याचे अंतकरण कोठेही असक्त होत नाही, ज्याने इंद्रियांना जिंकले आहे व जो निष्प्रह आहे, असा मनुष्य संन्यासाच्या योगाने उत्कृष्ट आणि श्रेष्ठ अशा ज्ञान सिद्धीला प्राप्त होतो. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. समासे नैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. कौन्तेय, अंतकरणाची शुद्धी रूप सिद्धी प्राप्त झालेला पुरुष जसे सच्चिदानंद ब्रह्माला प्राप्त होतो, तसेच जी तत्वज्ञान रूपी परा निष्ठा आहे तीही माझ्याकडून समजून घे. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयांस् त्यक्त्वा रागद्वेषौ युधस्य च. शुद्ध बुद्धीने युक्त, धैर्याने शरीर, इंद्रिय व मन यांना जिंकून शब्दाधिक विषयांचा त्याग करून प्रीती आणि द्वेषाचा त्याग करून विवेक्त सेवी लघवासी यत वाक्काय मानसः ध्यान योग परो नित्यं वैराग्यम समुपाश्रितः. जो एकांतवास करणारा, मिताहारी, काया वाचा व मन यांना स्वाधीन ठेवणारा, सदैव ध्यान योगामध्ये तत्पर असणारा आणि वैराग्याचा आश्रय करणारा असतो. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. अहंकार, बल, घमेंड, काम, क्रोध व संग्रह यांचा त्याग करून ममता रहित आणि शांत अंतःकरणाचा साधक सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये ऐक्य पावण्याला एक रूप होतो. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न सोचती न कांक्षती समः सर्वेषु भूतेषु मदभक्तिं लभते पराम. सच्चिदानंद घन रूप परब्रह्मासी तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा पुरुष कशाबद्दल हे शोक करत नाही आणि कशाचीही इच्छा धरत नाही. सर्व भूतमात्रांच्या ठायी समभाव प्राप्त झालेला तो पुरुष माझ्या परमभक्तीला प्राप्त होतो. भक्त्या मामाभिजानाति
यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. या सहज ज्ञान भक्तीच्या आधारे मी कोण आहे, किती विशाल आहे हे तो तत्वतः जाणतो आणि मला यथार्थ जाणल्यावर माझ्याशी ऐक्य पावतो. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मदव्यपाश्रय मत्प्रसादात् वाप्नोति शाश्वतं पदं व्ययम्. माझा परायण झालेला निष्काम कर्मयोगी सर्व कर्मे सदैव करीत राहून देखील माझ्या कृपेने सनातन अविनाशी असे परमपद प्राप्त करून घेतो. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धी योगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. सर्व कर्मांना मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून आणि मतपरायण होऊन समत्व बुद्धी रूप निष्काम कर्माचा आश्रय करून सर्व काळ माझ्याच ठिकाणी चित्त ठेवणारा हो. मच्चित्तः सर्व दुर्गानि मतप्रसादात्तरी शशी अत चेतत्वमहंकारान्न श्रोष्यसी विनंक्षसी. माझे सदैव स्मरण करीत राहिलास म्हणजे माझ्या कृपाप्रसादाने सर्व संकटातून तू पार पडशील. पण तू जर अभिमानाने माझे ऐकले नाहीस तर मात्र नाश पावशील. यद अहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वां नियोक्ष्यति. जर तू अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असे म्हणशील तर हा तुझा निश्चय व्यर्थ आहे, कारण तुझा क्षात्र स्वभाव तुला युद्ध करावयास लावेल. स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्. हे कौन्तेया, स्वतःचा स्वभाव सिद्ध कर्माने बद्ध झालेला तू मोहामुळे जे कर्म करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वसंस्काराने म्हणजे स्वाभाविक कर्माने बद्ध झालेला असल्याने परवश होऊन करशीलच. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे अर्जुना, शरीर रूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राणी मात्रांना त्यांच्या अंतर्यामी असलेला ईश्वर आपल्या मायेने त्यांच्या कर्मानुसार भ्रमण करवितो. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् तत्परां शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हे भारत, तू त्यालाच सर्व भावे करून शरण जा. त्याच्या प्रसादाने तू परम शांती आणि शाश्वत पदाला प्राप्त होशील. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात गुह्यतरं मया विमृश्येत् तदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. या प्रकारे हे गुह्यातील परम गुह्य ज्ञान मी तुला सांगितले. या रहस्यमय ज्ञानाचा पूर्णपणे विचार करून मग तुझ्या इच्छेप्रमाणे वाग. सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. सर्वाहून अतिशय गुह्य असे माझे श्रेष्ठ वचन
पुनः तू ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस, म्हणून तुला हिताची गोष्ट सांगतो. मनमना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु. मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. माझे ठिकाणी मन ठेव, माझी भक्ती कर, माझे यजन पूजन कर, मला नमस्कार कर. असे केल्याने तू मला प्राप्त होशील, असे मी तुला सत्य प्रतिज्ञा करून सांगत आहे, कारण तू माझा अत्यंत प्रिय भक्त आहेस. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मांचा म्हणजे धर्माला कारणीभूत असणारे जे अज्ञान, त्याचा त्याग करून केवळ मला एकट्याला म्हणजे सच्चिदानंद घन वासुदेव परमात्म्याला अनन्य भावाने शरण ये. मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन, तू शोक करू नकोस. इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां यो अभ्यसूयति. तुझ्या हितासाठी सांगितलेले हे गीतारूपी परम रहस्य कधी हे तपोहीनाला, भक्ती नसलेल्यास, ज्याला ऐकण्याची इच्छा नाही, जो माझा द्वेष करतो, अशा स्त्री पुरुषाला कधीही सांगू नये. य इदं परमं गुह्यं मदभक्तेष्वभिधास्यति. भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः. जो हे परम गुह्य ज्ञान माझ्या भक्तांना ग्रंथ रूपाने किंवा अर्थ रूपाने सांगेल, तो या रूपाने माझी अनन्य भक्ती करून मलाच प्राप्त होईल. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि. आणि त्याच्याहून अधिक माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा मनुष्यांमध्ये दुसरा कोणीही नाही, व त्याच्याहून अधिक मला अत्यंत प्रिय भूमंडळावर दुसरा कोणीही होणार नाही. अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयो ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः शामिति मे मतिः. हे अर्जुना, जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्मयुक्त गीताशास्त्राचे अध्ययन करील, अर्थात नित्य पठन करील, त्याच्याकडून मी ज्ञान यज्ञद्वारा पूजित होईन असे मी समजतो. श्रद्धावानन सूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात पुण्यकर्मणाम्. जो पुरुष श्रद्धायुक्त होऊन व दोष दृष्टी सोडून या गीता शास्त्राचे फक्त श्रवण करेल, तो सुद्धा पाप मुक्त होऊन पुण्य कर्मे करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकाला प्राप्त होईल. कच्चिदेत श्रुतं पार्थ त्वय्यकाग्रेण चेतसा कच्चिद ज्ञान सम्मोह प्रनष्टस्ते धनंजय. हे पार्था, मी सांगितलेले हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलीस ना. हे धनंजया, अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये मोह निर्माण झाला होता, तो नष्ट झाला ना. अर्जुन वाच. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देह करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह
पूर्णपणे नष्ट होऊन गेला आहे आणि मला स्मृती प्राप्त झाली आहे. आता मी संशय रहित होऊन राहिलो आहे आणि तुम्ही जी आज्ञा द्याल ती मी पाळीन. संजय उवाच. इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमम श्रोषमद्भुतं रोमहर्षणम्. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्र राजा, याप्रमाणे मी भगवान वासुदेवाचा आणि महात्मा अर्जुन यांचा अद्भुत आणि रोमांच निर्माण करणारा असा संवाद श्रवण केला. व्यास प्रसादा श्रुतवाने तद गुह्यमं परम योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयतः स्वयं. अर्जुनाला प्रत्यक्ष दिव्य उपदेश करणाऱ्या योगेश्वर श्रीकृष्णापासून मी परम गुह्य योगज्ञान महर्षी व्यासांच्या कृपा प्रसादाने श्रवण केले. राजन् संस्मृत्य संवादमिमद्भुतं केशवार्जुनयो पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः. हे राजा धृतराष्ट्र, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या अद्भुत पवित्र आणि पुण्यकारक सुसंवादाचे वारंवार स्मरण होऊन मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. तच्च संस्मृत्य रूपमत्याद्भुतं हरे विस्मयो मे महान राजन् हृष्यामि च पुनः पुनः. राजा, भगवंताच्या अत्यंत अलौकिक अद्भुत अशा विश्वरूपाचे पुनः पुनः स्मरण करून मला अतिशय आश्चर्य होत आहे आणि मी पुनः पुन्हा हर्षित होत आहे. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम्. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम्. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम्. जेथे योगेश्वर श्रीकृष्ण भगवान व जेथे धनुर्धारी अर्जुन आहे तेथे लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्ष संन्यास योगो नाम 18 श्लोक 78. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त. श्री हरि अर्पणस्तु. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत.